करंथीकरास दुसरे पत्र याचा 13 अध्याय 14 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, परमेश्वराने आजच्या सुंदर दिवसामध्ये आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे. आपल्याला परमेश्वराचं वचन इथे काय सांगत आहे की जे त्रैक्य देव आहेत आणि ज्यांना आपण मानतो त्या तिन्ही त्रैक्य देवांचं मिळून हे पवित्र, अतिपवित्र आणि आशीर्वादित वचन आज आपल्यासाठी आलेलं आहे माझ्या बहीण भावांनो. तर परमेश्वराचं वचन इथं आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, होय प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा ही सदैव आपल्यावरती आहे माझ्या बहीण भावांनो. म्हणूनच आपलं काय उद्धारकर्ता येशू ख्रिस्त आहे आणि तो सदैव आपल्या पापांसाठी तो काय स्वतः बलिदान झालेला आहे. आणि देवाची प्रीती, हो, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता म्हणजे काय, देवाची प्रीती आपल्यावरती होती म्हणूनच त्यांनी काय केले की आपल्या एकुलत्या एक पुत्राला आपल्यासाठी दिलं. आणि पवित्र आत्म्याची सहभागिता म्हणजेच काय की जेव्हा येशू ख्रिस्ताचं बलिदान झालं, क्रूस खांबावरती त्यांचं छळ करून त्यांना वधण्यात आलं, त्याच्यानंतर येशू ख्रिस्त हे काय स्वर्गारोहण होणार होते किंवा झाल्याच्या नंतर आपल्यासाठी सहाय्यक ह्या स्वरूपामध्ये पवित्र आत्मा हा आपल्याला पित्याने दिलेला आहे. आणि येशू ख्रिस्त सांगतात की जोपर्यंत मी जाणार नाही तोपर्यंत तुमचा सहाय्यक हा येणार नाही. तर प्रत्येक एका व्यक्तीसाठी पवित्र आत्मा हे आपल्याला दान म्हणून आहे. प्रियांनो, आपण पवित्र आत्म्याची सहभागितेमध्ये राहणं महत्त्वाचं आहे. पवित्र आत्म्याचं सहाय्य घेणं महत्त्वाचं आहे. आणि जिथे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्याद्वारेच आपल्याला काय उद्धार आहे, तारण आहे, आपलं काय आहे, पापक्षमा आहे येशू ख्रिस्ताद्वारेच. तर इथे आपल्याला आजचं अद्भुत वचन असं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. यस, आमेन आणि आमेन आणि आमेन. कारण ह्या तिन्ही त्रैक देवांची जेव्हा सहभागिता आपल्याबरोबर राहील माझ्या बहीण भावांनो, तेव्हा आपल्यावरती कसलंही अरिष्ट येणार नाही, कसलंही व्याधी आपल्या तंबूजवळ येणार नाही. कारण परमेश्वर स्वतः यहोवा आपल्यासोबत आहे आणि पुत्र येशू ख्रिस्त हा आपल्या संगती आहे आणि पवित्र आत्मा तर आपल्यासाठी दिलेलाच आहे. तर ह्या तिघांचं मिळून आपल्यावरती काय एक संरक्षण आहे, सुरक्षा कवच आहे. तर त्याद्वारे आपण काय आहोत, आशीर्वादित आहोत आणि त्यांची सहभागिता आपल्यासोबत ही युगानयुग असणार आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आहे. येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत हे सदैव आपल्यासोबती आहेत. त्यामुळे आपल्याला कसल्याच प्रकारचं अरिष्ट हे आपल्यावरती येणार नाही आणि कसलंच आपल्यावरती व्याधी येणार नाही. कारण त्रैक्य देवतेचं आपल्यावरती काय आहे, आशीर्वाद आहे. आपल्यावरती त्यांचं काय ब्लेसिंग्स आहेत. त्यामुळे आपण काय आहोत, सुरक्षित आहोत. म्हणून आपण ह्या वचनासाठी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी माझ्या राजा तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या बाप्पा, आजचा हा वेळ, हे दिवस, हे क्षण नाही पाहू शकले माझ्या राजा. हो परमेश्वरा, पण तू आम्हाला आमच्या जिवंताच्या भूमीवरती ठेवलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. तुझ्या छायेमध्ये आम्ही सुरक्षित आहोत म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. होय माझ्या राजा, ह्या अद्भुत दिवसासाठी आणि ह्या अद्भुत अशा वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. जेव्हा आमच्यासोबत हे त्रैक्य देवाची शक्ती, सामर्थ्य आहे, पित्याचं प्रेम आहे, पुत्राची काय आहे, प्रीती आहे आणि पवित्र आत्म्याची सहभागिता जर आमच्यासोबत आहे तर आम्हाला कसल्याच गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही आहे माझ्या राजा. हो परमेश्वरा, आज जे कोणी माझे बहीण भाऊ दुःखी असतील, कष्टी असतील माझ्या राजा, त्यांच्यापर्यंत तुझं हे आशीर्वादित वचन जाण्यास तू सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा. जे मनाने खचले आहेत माझ्या राजा, मोठ्या आजाराला बळी पडले असतील माझ्या राजा, त्यांना नासरेत येशूच्या नावामधून त्यांची तू सुटका करत आहेस म्हणून मी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. कारण परमेश्वर हा मोठा आहे, महान आहे. आजार समस्या ही कधीच मोठी नाही आहे. कारण देव हा निर्माण करता मोठा आहे आणि आपला उद्धार करता सुद्धा तितकाच मोठा आहे. म्हणून परमेश्वरा तुझ्या चरणी मी विनंती करते माझ्या राजा, लीन नम्र होते माझ्या परमेश्वरा. अशा दुःखी कष्टी बहीण भावापर्यंत तुझं हे वचन पोहोचू दे माझ्या राजा, जेणेकरून त्यांना
जगण्यास आणि लढण्यास सहायता आणि मदत होईल माझ्या परमेश्वरा. ते सुद्धा या वचनाद्वारे आशीर्वादित होतील. त्यांचं सुद्धा तारण होण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, माझ्या पूर्ण कुटुंब परिवाराला तू सुरक्षित ठेवलंस म्हणून धन्यवाद देते माझ्या राजा. त्यांना आरोग्य चंगाई दे परमेश्वरा. त्यांच्या घरात बरकत दे माझ्या राजा. त्यांना सुख शांती समाधान दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. परत एक वारी बाप्पा, या जीवनाबद्दल तुला धन्यवाद देते माझ्या राजा. आणि इथून पुढील वेळ का आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या आधीन आणि स्वाधीन करते माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.